हिंगणघाट नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये निवडणूक जाहीर होताच उमेदवारीचा विषय घेऊन भाजपमध्ये रंगली होती। यात भाजपतर्फे डॉक्टर नैना उमेश तुळसकर यांना थेट नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीमध्ये उमेदवारी देण्यात आली। यावेळी माजी नगराध्यक्ष प्रेम बसंतानी यांनी आपली पत्नी जया प्रेम बसंतानी यांचा उमेदवारी अर्ज अपक्ष म्हणून दाखल केला होता। तसेच भाजपच्या छाया सातपुते यांनी देखील अपक्ष म्हणून थेट नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करीत बंड केले होते। छाया सातपुते यांनी एक व्हिडिओ करून देखील आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या। उमेदवारी अर्ज वापस घेण्याचा आजचा शेवटचा दिवस असल्याने सर्वांचे लक्ष या दोन्ही भाजपच्या बंडखोर उमेदवाराकडे लागून होते। भाजपतर्फे देखील बंड शमवण्याचे मोठे प्रयत्न करण्यात आले। स्वतः पालकमंत्री पंकज भोयर यांनी पुढाकार घेत प्रेम बसंतानी व छाया सातपुते यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती। आज भाजपतर्फे या दोन्ही उमेदवारांनी अध्यक्षपदासाठी म्हणून दाखल केलेले आपले अर्ज मागे घेतले आहे। तर प्रभाग क्रमांक 14 मधून भाजपतर्फे नगरसेवक पदासाठी म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या शारदा पटेल यांचा देखील उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आला। जया प्रेम बसंतानी यांचा प्रभाग क्रमांक 14 मधून नगरसेवक पदासाठी उमेदवारी अर्ज असल्याने भाजपकडून शारदा पटेल यांचा अर्ज मागे घेत अपक्ष म्हणून निवडणूक लढवणाऱ्या जया प्रेम बसंतानी यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे। यामुळे एकंदरीत हिंगणघाट शहरांमध्ये सुरू असलेली बंडाची चर्चा शमली आहे हे नक्की। NH7 TV न्यूज, उपसंपादक करीम खान।